आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। मग ते क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया ह्या अग्रेसर आहेतच। आपल्या अमरावतीमध्ये देखील अशाच काही स्त्रिया आहेत ज्या अशा ठिकाणी काम करत आहेत, ते बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल। अशाच एका महिलेची लाईफ स्टोरी घेऊन येत आहे मंडल न्यूज। या महिलेचे नाव आहे माधुरी सुधाकरराव धर्माळे। त्या MSCBला टेक्निकल ऑपरेटर म्हणून 132 उपकेंद्र लालखेडी अमरावती येथे कार्यरत आहेत। यांच्या पदाचं वैशिष्ट्य असं की ज्या वर्षी माधुरी या ऑपरेटर म्हणून रुजू झाल्या, त्या वर्षीची त्यांची ही पहिली महिला बॅच होती। जेव्हा ऑपरेटर म्हणून त्यांनी हे काम सुरू केलं, तेव्हापासून पहिल्यांदाच MSCBमध्ये अशा प्रकारच्या कामाला महिलांना प्राधान्य देण्यात आलं। अजून एक वैशिष्ट्य असं की ITIमध्ये सुद्धा त्यांच्या बॅचपासूनच इलेक्ट्रिक हा ट्रेड मुलींकरता सुरू झाला होता। स्वतःसाठी एक आगळा वेगळा व्यवसाय निवडत माधुरी धर्माळे यांनी अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे। ज्या ठिकाणी त्या काम करतात ते ठिकाण अत्यंत संवेदनशील आहे। त्या ठिकाणी स्वतःचा जीव मुठीत घेऊन काम करावं लागतं। एवढं जिकरीचं काम आणि या कामासोबतच स्वतःचं कुटुंब व स्वतःचे छंद जोपासत त्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या नोकरी व्यवसायाला न्याय देतात। 132 लालखेडी उपकेंद्रावर त्यांच्या कामाची पद्धत समजून घेतली। त्यांच्या कामाच्या शिफ्ट, कामाचे तास बघून खरंच खूप आश्चर्य वाटलं। त्यांचा जॉब हा प्रचंड कठीण आहे। क्षणभरही डोळ्याची पापणी लावू न देता त्यांना हे काम करावं लागतं। एवढा कठीण जॉब असूनही अनेक फॅशन शोमध्ये त्या सहभागी होतात। त्यांना मिसेस इंडिया हेरिटेज, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी, हिरकणी अवॉर्ड, स्टाईल आयकॉन अकोला, विदर्भ टॉपर फॅशन आयकॉन इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत। तसेच त्या नृत्य आणि लाठीकाठीमध्ये देखील पारंगत आहेत। अशी ही महिला स्वतःची नोकरी आणि छंद जोपासत स्वतःचं एक आगळं वेगळं अस्तित्व या समाजामध्ये निर्माण करत आहे। चला तर मग भेटूया अशा या अमरावतीच्या हिरकणीला। नमस्कार, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात अमरावती मंडल न्यूज। आज मी आली आहे लालखडी विद्युत उपकेंद्रावर, जिथे काम करणाऱ्या ह्या महिला आहेत आणि या महिलांची जी काही काम करण्याची पद्धती आहे ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही आलो आहे इथे। आणि माझ्यासोबत आहेत सौ माधुरी धर्माळे। आपण त्यांचा आज इथे एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्या इथे कशा पद्धतीने काम करतात। तर नमस्कार माधुरीताई, तुमचं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। मला सांगा की तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करता? मी 14 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे। आतापर्यंत कोणकोणत्या उपकेंद्रांवर काम केलं? मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा मी नाशिक झोनला झाली। तर मी नाशिकला काम केलं, त्याच्यानंतर मी जळगाव जिल्ह्यामध्ये आली। अच्छा। आणि जळगाव जिल्ह्यातून मग मी अकोला आली, चांदूर रेल्वे आणि अमरावती पॉवर हाऊस जे वेलकम पॉइंटला आहे, आणि आता लालखेडी उपकेंद्र। म्हणजे तुमच्या याच्यामध्ये तुमच्या ट्रान्सफर्स होता। पण मी नाशिक जेव्हा आमच्या म्हणजे आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा लेडीज आहे या फील्डमध्ये। 2010 मध्ये जेव्हा टेक्निकल भरती झाली तेव्हा पुरुषांच्या क्षेत्रात आम्ही महिला पहिल्यांदा घेतलाय महाराष्ट्रात, जी आमची बॅच आहे। अच्छा, म्हणजे तुमची पहिली बॅच आहे आमची लेडीजची महाराष्ट्रात टेक्निकल जॉब मध्ये। जसे वायरमॅन असतात तशा वायर वुमेन आहेत। आणि आम्ही टेक्निकल मध्ये सर्व जे पुरुषांचे काम आहेत ते आम्ही सगळे करतो। आणि 2010 पासून आम्ही महाराष्ट्रात कार्यरत आहोत। त्याच्यानंतर माझं असं की माझी निवड नाशिक झोन मध्ये झाली होती, त्याच्यामुळे मला नाशिकला राहावं लागलं। पण माझी फॅमिली, माझा मुलगा लहान असल्यामुळे मला ट्रान्सफर करत इथपर्यंत यावं लागलं। तरी तुमच्या बऱ्याच ट्रान्सफर होतात। तर माझ्या अशा झाल्या की मला नाशिक मधून विदर्भ जवळ होतं, मुलगा लहान होता त्यावेळी, त्यामुळे मला जळगाव जिल्हा घ्यावा लागला। नाशिक झोन मध्ये सगळ्यात 5 जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा जो आपल्या विदर्भवाल्यांना जवळ आहे, म्हणून मी जळगावला आली। आणि नंतर अमरावती झोन मध्ये बदली होऊन आली, तेव्हा अमरावतीमध्ये जागा नसल्यामुळे मला अकोला मिळालं। तरी अमरावतीला जागा नव्हती तर काही दिवस चांदूर रेल्वेला काढले। तर असा माझा नोकरीचा प्रवास आहे 14 वर्षाचा। बरं, तुमचं क्वालिफिकेशन काय होतं? माझं क्वालिफिकेशन तर मी MA केलेलं आहे, पण या पदासाठी आम्हाला ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे होता। तोही आमचा म्हणजे 96 मध्ये पहिल्यांदा लेडीज सुरू झाल्या। 96 मध्ये या ज्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमन जे ट्रेड होते मुलांचे, त्यामध्ये मुली पहिल्यांदा सुरू झाल्या। तो ट्रेड आम्ही केलेला आहे इलेक्ट्रिशियन त्यावेळी। आणि त्यामुळे आम्ही त्या क्वालिफिकेशनवर लागलो। पण तुमची त्या एज्युकेशन मध्ये पहिली आमची दुसरी होती, पण आम्हाला 2 वर्ष सिनियर ज्या होत्या त्या पहिल्या होत्या। आणि इकडे नोकरीमध्ये पण आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा आहे। तुम्ही या स्टेशनवर जे काम करता तर ही फार मोठी रिस्क आहे इथे, एवढं सगळे विद्युत मोठ्या प्रमाणामध्ये आहे।
तर काय तुमची काम करण्याची पद्धती काय आहे? आम्हाला 3 शिफ्टमध्ये आम्ही काम करतो. आम्हाला आमची शिफ्ट असते सकाळी 8 ते 2, एक शिफ्ट असते 2 ते 10 आणि एक शिफ्ट असते रात्री 10 ते सकाळी 8. बापरे. अशा 3 शिफ्टमध्ये आम्ही काम करतो. आम्हाला दिवाळी, दसरा, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट यातला कुठलाच प्रकार नसते. आम्हाला फक्त एक विकली ऑफ असते आणि ज्या अर्जित रजा आम्हाला घेता येतात मेडिकल वगैरे त्या प्रकारच्या रजा असतात. बाकी आम्हाला कधीच सुट्टी नसते. आम्ही 24 तास इथे असतो. हे अत्यावश्यक सेवा, जसे हॉस्पिटल पोलीसवाले आहेत तसे आम्ही अत्यावश्यक सेवामध्ये आहे आणि ही आमची अत्यावश्यक सेवा आहे. म्हणजे 24 तास तुम्हाला विद्युत पुरवठा जिथून मिळते लोकांना, तुम्ही जे विद्युत सगळं या भरोसे चालते त्या ठिकाणी आम्ही काम करतो. इथे आम्हाला कधी लोड शेडिंग आले तर लोड शेडिंग करणे, लाईनचे फॉल्ट आले तर लाईनचे फॉल्ट म्हणजे दुरुस्ती करायला वायरमन येतात किंवा आमची टीम असते वेगळी, जेपर्यंत काही काम इथे आमच्या लेवलपर्यंत असते. काही जे जास्त बाहेरचं काम असते, जे यार्ड म्हणतो आम्ही त्याला, ते यार्डामधले काम असले तर आमची एक मेंटेनन्स टीम असते स्पेशली, ती टीम येऊन मग ते कामं करून जातात. पण आमच्या लेडीज इथे बरोबरीने कामं करतात. बरं, इथे ही एवढी मोठी तुमच्या जीवाची रिक्स आहे, तर मग इथे काम करताना तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आले आतापर्यंत? तर आम्हाला तसे अनुभव काही ठिकाणी चांगले आणि काही ठिकाणी वाईट दोन्ही आले. कारण आम्ही पुरुषांच्या क्षेत्रात असल्यामुळे काही इथे जसं जोराचे काम आहेत आम्हाला, म्हणजे आमचा जोर लागत नाही काही ठिकाणी, तर खूप ठिकाणी आम्हाला पुरुष मदत करतात, काही ठिकाणी करत नाही. आणि आज जसं आम्ही तिन्ही लेडीज आहे तर अशा वेळेस आम्ही इथे पुरुषाला बोलू शकत नाही. आम्हाला सगळं जीव प्राण लावून ते काम करणेच आहे, कारण आमच्या तिघीवरती जबाबदारी आहे, तर आम्ही काही करून ते करतो. मग अशा वेळी जर एखादं संकट आलं तर मग त्यावेळेला तेही आम्ही हँडल करतो. आग लागली तर आम्ही आग विझवतो किंवा जे काही असलं. आणि जास्त हे असलं तर इथे असं असते, उपकरणांचं असं आहे की जास्त जर काही झालं तर आम्ही ते बंद करून ठेवून समोरची आमची जी टीम आहे किंवा आमचे जे वरिष्ठ आहे त्यांना कळवतो. मग अशा वेळेस पुढची कार्यवाही ते करतात, ते येतात. आम्ही जोपर्यंत आमच्या हातात आहे तोपर्यंत हँडल करू, जेवढं होईल तेवढं. नंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगतो. आमची एक टीम असते, ती टीम येते, आमचे जे इन्चार्ज असतात सबस्टेशनचे ते येतात आणि मग ते पुढची हे करतात. बरं, तुमच्या या उपकेंद्रावर एकूण किती महिला काम करतात? आम्ही एकूण इथे 7 महिला आहे. 7 महिला. म्हणजे आणि मग प्रत्येकाची शिफ्ट ही आलटून पालटून. आज तुमची शिफ्ट किती तासाची आहे? आज तर आम्ही म्हणजे 16 तास इथे आहोत. आम्ही आज डबल शिफ्ट करत आहे. बरं, ते हे डबल शिफ्ट सोबत करणे याचं काय रिझन आहे? आता आम्ही फक्त आमच्या सोयीसाठी थोडंसं हे असं केलेलं आहे की आता आम्ही म्हणजे उन्हाचं यावं लागतं आम्हाला, ते रोज 2 वाजता हे, त्याच्यामुळे आम्ही आमच्यासाठी केलेलं आहे डबल. पण आम्हाला कधी कधी डबल शिफ्ट तशी पण येऊन जाते. म्हणजे कोणी सुट्टीवर असलं तर आम्हाला डबल शिफ्ट करावं लागते. कधी आम्ही मॉर्निंग करून घरी जाऊन परत नाईटसाठी एकाच दिवशी येतो, असं पण करावं लागते. ते कधी कधी असं होऊन जाते कोणी सुट्टीवर वगैरे असलं तर, म्हणजे ती थोडीशी तुम्ही ऍडजस्टमेंट करता. इथे तुमचं नेमकं पद काय आहे या उपकेंद्रात? माझं पद आहे ऑपरेटर म्हणून आहे मी. आणि आता आमचं कसं नवीन म्हणजे आम्हाला नॉमिनेशन नवीन दिलेलं आहे कंपनीने. 2005ला MSCB होतं, नंतर 2005 पासून 3 कंपन्या वेगवेगळ्या झाल्या. एक आहे जनरेशन जी वीज बनवते, आम्ही ट्रान्समिशन, आणि एक आहे वितरण डिस्ट्रीब्युशन. तशा 3 कंपनीजचे सगळे रूल्स रेग्युलेशन वेगळे झाले. तर आता आमचं नाव सगळ्यांचं बदललेलं आहे. पहिले आम्हाला ऑपरेटर म्हणायचे, मराठीमध्ये यंत्रचालक म्हणतात. आता माझं पद सिनियर टेक्निशियन आहे. अच्छा, म्हणजे आता तुमचं पदाचं हे झालेलं आहे. म्हणजे कंपनीने याच्यासाठी हे केलं आहे की आम्ही पहिले ऑपरेटिंग म्हणजे फक्त ऑपरेट बंद करणे सुरू करणे हे प्रकार करत होतो. तर आम्हाला कंपनी झाल्यामुळे यांचं म्हणजे कंपनीचं असं म्हणणं आहे की मल्टी टॅलेंट पाहिजे, म्हणून आमचं नावच चेंज केलं आणि मल्टी टॅलेंट मध्ये आम्हाला सगळीकडे फिरवतात ते. अच्छा, बरं, मला सांगा की हा एवढा टफ जॉब तुम्ही करत आहे, तुम्हाला कधी पोलवर पण चढावं लागतं. मी आता ते बाहेर बघितलं की एवढ्या म्हणजे आम्हाला तर दुरूनच बघून त्याला भीती वाटते. तुम्ही तिथे जवळ जाऊन ते सगळे ऑपरेट करता. मग अशा वेळेला घरातून फॅमिलीचा काय सपोर्ट मिळतो या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना? कधी आमच्या तर म्हणजे जवळपास आमच्या फॅमिलीला तर आमचे असे काम आहे हे माहिती नसेल. अरे बापरे. म्हणजे आम्ही कामं करतो हे त्यांना रिस्की मध्ये हे माहित आहे की असं आहे, पण ऍक्च्युअल आमचं काम त्यांना माहित नाही. म्हणजे अजूनपर्यंत फॅमिली आले सगळं पाहिलं आहे, पण त्यांना आम्ही जे बसलेलं आहे हे दिसलं किंवा आम्ही करतो हे माहित आहे त्यांना, पण इतकं खूप रिस्की आहे वगैरे हे त्यांना माहिती नाही. आणि तसा फॅमिलीचा सपोर्ट आहेच सगळ्यांनाच, कारण या क्षेत्रात जेव्हा आल्या तेव्हा जवळपास आम्ही मॅरिड लेडीज होतो, कारण आम्हाला ITI करून 10-12 वर्ष झाले होते. त्याच्यानंतर महिला सुरू झाल्या या जॉबला, त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट आहेच जवळपास सगळ्यांना. बरं, मी तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही फॅशन शो मध्ये पण पार्टिसिपेट करता. तुम्हाला अनेक महाराष्ट्र लेवलचे नॅशनल लेवलचे पण पुरस्कार मिळाले आहे. तर हा छंद तुम्ही कसा जोपासता?
हा छंद मला जेव्हा मी माझी कॉलेज लाईफला होती तेव्हा मी नाही करू शकली, म्हणजे त्यावेळी लग्न लवकर झालं, जबाबदाऱ्या आल्या, तर मला नाही करता आलं. पण नंतर असं झालं की आणि घरून वातावरण पण, आई वडील टीचर असल्यामुळे त्यांना एकदम बरोबर आहे. टिपिकल वातावरण होतं, त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी आवडायच्या नाही, त्यामुळे मला तेव्हा त्या करता आल्या नाही. नंतर माझी स्ट्रगल झाली आफ्टर मॅरेज, जरा जॉब, हे मुलगा, आणि त्याच्यामध्ये मी करू शकली नाही. पण 2019 मध्ये मला असं वाटलं की मी माझ्या आवडी जपायला पाहिजे, म्हणून मग मी 2019 मध्ये एक जे आपल्या अमरावतीला जे छोटे छोटे शो होतात, जसे लोकमत सखी मंचाचे सकाळचे, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. काहीतरी कधी तर म्हणजे खूप काही उत्तेजनार्थ किंवा कधी सेकंड थर्ड असं येत गेलं, बक्षीस मिळत गेलं. मला ते उत्साह वाटला की आपण करू शकतो, काहीतरी आपल्यात वेगळं आहे. तसं हे वेगळेपणा मला माझ्या जॉबमुळेच वाटतो. आणि मग मी असं करत पुढे पुढे मिसेस महाराष्ट्र, मिसेस इंडिया हेरिटेज आणि आयकॉन, फॅशन आयकॉन, असे अनेक शो केले. बरं, हे सगळं करत असताना तुम्हाला वैयक्तिक असा कधी काही त्रास झाला का? प्रोफेशन, घर आणि हॉबी जपत असताना काय? वैयक्तिक खूप त्रास झाला. असा झाला की म्हणजे मॉडेलिंग आणि माझा हा टेक्निकल जॉब, हे क्षेत्र एकदम विरुद्ध आहे. म्हणजे मी इथे रात्रभर ड्युटी करून दुसऱ्या दिवशी ऑडिशनला जाते, ही म्हणजे माझी तारांबळ होते. खूप वेळा तर असं झालं की मी त्या म्हणजे माझ्या मॉडेलिंगवाल्या लुकमध्ये मी सबस्टेशनला गेली आहे नाईट शिफ्टला, कारण काही शोला 10-11 वाजता सुट्टी मिळाली नाही, नाईटला यायचं म्हणजे यायचं असं होतं. तर त्या ज्या नऊवारी पातळ आणि जे ते लुक होतं पूर्ण, त्या लुकमध्ये मी सबस्टेशनला ड्युटी करायला जाऊन गेली आहे. असं माझी तारांबळ खूप होते, कारण सुट्ट्या कुठल्याच नसतात आणि डे नाईट शिफ्ट वगैरे करून, पण तरी मग मी करते. बरं, तुमच्या रिटायरमेंटला किती वर्ष बाकी आहेत? माझ्या रिटायरमेंटला 15 वर्ष बाकी आहे. बरं, आतापर्यंतच्या कामाचा अनुभव जो आहे, त्याच्यामध्ये घर सांभाळत असताना तुमच्याकडे घरातली कामं तुम्हाला करावं लागत असतील, तर मग हे सगळे कामं तुम्ही करता की तुम्ही बाया लावलेल्या आहेत कामाला? माझ्याकडे कसं आहे की फक्त मी आतापर्यंत नव्हतं, पण आता मीच करते, म्हणजे जसं जमेल तसं करते. फक्त एक पोळ्यांना बाई लावलेली आहे, आणि ते याच्यामुळे की मी अशी डबल शिफ्ट आहे आणि माझा मुलगा, माझे मिस्टर घरी असतात, तर मग सकाळपासूनच्या पोळ्या त्यांना कशा जेवायला द्यायच्या, म्हणून एक चपातीला बाई आहे. आणि ती पण काळजी करावी लागते की घरच्या लोकांना व्यवस्थित मिळालं पाहिजे. मला एक सांगा की ह्या प्रोफेशन मध्ये तुम्ही आवड म्हणून आल्यात की तुम्हाला नोकरीची गरज होती म्हणून आल्यात? या प्रोफेशन मध्ये नोकरीची गरज होती म्हणून आलो, पण ती आता आवड निर्माण झाली आहे. उलट मला गर्व आहे की मी अशा पुरुषांच्या क्षेत्रात काम करते. मला स्वतःवर आणि माझ्या सगळ्या महिलांवर टेक्निकल मला प्राऊड आहे. माझ्या ज्याही महिला काम करतात, आता हे आमच्याकडे रामटेके मॅडम आहेत. तर बघा मंडळी, ह्या आहेत आपल्या अमरावतीच्या महिला, ज्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये इथे जॉब करतात की घरून येण्याची हे आहे, म्हणजे घरून त्या इथे येतात, परंतु घरी जातील की नाही हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये कायम असतो. आणि आपण आपल्या घरामध्ये जर वीज गेली तर 1 मिनिटामध्ये आपला जीव खालीवर व्हायला लागतो. आणि ह्या महिला तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी स्वतःच्या जीवाची इथे बाजी लावून हे काम करतात. तर या तिघींसाठी खरंच मंडल न्यूज तर्फे आणि अमरावतीकरांतर्फे हॅट्स ऑफ. तुम्ही एवढं मोठं काम आमच्यासाठी करता. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या मंडल न्यूजला दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुमचे खूप खूप धन्यवाद.